लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। 2100 रुपये तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहेत अशा बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। पुढचा हप्ता तुम्हाला 2100 रुपये लवकरात लवकर मिळेल याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। लाडक्या ताईंनो कुणाकुणाला 1500 ऐवजी 2100 पाहिजे पट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी हा हप्ता 1500च्या ऐवजी आता 2100 रुपये होणार आहे। याच्याबद्दल कधी सरकार निर्णय घेणार आहे, काय होणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करून सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो एप्रिल महिन्याचा हप्ता नंतर तुमचा 10वा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे ते देखील सांगणार आहे, कारण तारीख या ठिकाणी फिक्स झालेली आहे आणि त्या तारखेपासून तुमच्या अकाउंटला पट एकदम पैसे यायला सुरुवात होणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। बघा लाडक्या ताईंनो 2100 रुपयाचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे। या ठिकाणी 100% या ठिकाणी मिळणार आहे। तो कधीपासून मिळणार आहे या बातमीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, पुराव्यासहित कोण तुम्हाला कोण बोललं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि त्याच्यानंतर एक मोठी बातमी समोर आली ती म्हणजे 3000 कोणत्या महिलांना मिळणार आहे। बघा एक 3 ते 4 दिवसापासून हा मी तुम्हाला व्हिडिओ टाकत आहे की 3000 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत। त्याच्याबद्दल पण तुम्हाला बऱ्याच ताईंची या ठिकाणी संभ्रम निर्माण होत आहे की तर हे 3000 नेमके कशाचे आहेत ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। आणि त्याच्यानंतर 2100 रुपये कधी मिळणार आहेत ते पण तुम्हाला सांगणार आहे। आणि 10वा जो हप्ता आहे वाटप होणार आहे तो कधी होणार आहे, ऍक्च्युअल त्याची तारीख काय असणार आहे, वाटप नक्की कधी होणार आहे, सगळ्या गोष्टी या व्हिडिओ सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। लाडक्या ताईंनो खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि चाळणी प्रक्रिया तुमची सुरू झालेली आहे। चाळणी म्हणजे काय, पडताळणी, आणि बऱ्याच जिल्ह्यामध्ये या ठिकाणी याद्या समोर येत आहेत। तुमच्या या ठिकाणी काय होणार आहेत, फॉर्म रिजेक्ट होणार आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाहीत। ज्या अपात्रता आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत। एक मोठी बातमी त्याच्या संदर्भात पण आलेली आहे, ती पण तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। ताईंनो प्रत्येक ताईला एक आव्हान आहे की हा व्हिडिओ कोणी थांबवायचा नाही, खूप महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। चला या ठिकाणी बघूया, वेळ वाया घालवता डायरेक्ट सुरू करूया व्हिडिओला। तर बघा तुमच्या समोर बातमी आहे, प्रभात या ठिकाणी दिसत आहे तुमच्या समोर, प्रभात न्यूजपेपरची ही बातमी समोर आहे। आता म्हणत असाल की ही सर जुनी बातमी आहे का? जुनी बातमी नाही, परत सांगतोय जुनी बातमी नाही, आजचीच बातमी आहे। तुम्हाला या ठिकाणी तारीख पण या ठिकाणी बघू शकता, एप्रिल 19 तारीख आहे। 19 तारीख या ठिकाणी तुम्ही बघू शकता, डायरेक्ट स्पष्ट शब्दामध्ये लिहिलेलं आहे किंवा प्रभात वृत्तपत्राची ही बातमी आहे। 19 एप्रिल 2025 म्हणजे आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर दिसत आहे। लाडक्या ताईंनो काय बातमी आहे बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीचे मानधन 2100 रुपये करणार, डॉक्टर नीलम गोरे यांची ग्वाही दिलेली आहे। 2100 रुपये करण्याबद्दलची एक मोठी ग्वाही या ठिकाणी दिलेली आहे डॉक्टर नीलम गोरे यांनी दिलेले आहे। आता त्या काय म्हणत आहेत, 2100 कधीपासून भेटणार आहेत, कोणत्या ताईला आता हे 1500 रुपये भेटणार आहेत, कोणत्या ताईला 3000 रुपये भेटणार आहेत, एप्रिलच्या महिन्याचा हप्ता कधी वाटप सुरू होणार आहे, कोणत्या ताई बाहेर पडणार आहेत, सगळ्या गोष्टी या ठिकाणी याच व्हिडिओमध्ये यांनी सांगितलेलं आहे, याच न्यूजपेपरमध्ये सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे, ते पण पुराव्यासहित। प्रभात न्यूजपेपरची ही बातमी तुमच्या समोर आहे लाडक्या ताईंनो, आजची लेटेस्ट बातमी। त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघायचा आहे। बघा चला सुरुवात करूया, नेमकं हे 2100 काय मॅटर आहे, 2100 रुपयाचं काय गणित आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एप्रिल महिन्याच्या हप्त्यामध्ये कसे पैसे भेटणार आहेत, सगळ्या समोर आलेल्या गोष्टी त्या तुम्हाला मी दाखवत आहे। चला, राज्य सरकारकडून राबवली जाणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आलेली आहे। विशेष बाब म्हणजे या योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीमध्ये देखील चांगला फायदा झालेला आहे। महायुती सरकारने विधानसभा निवडणुकापूर्वी 1500 ऐवजी 2100 रुपये मानधन लाडक्या बहिणीला देऊ अशी घोषणाही केली होती। मात्र अजूनही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा झालेले नाहीत, हे सगळ्याला माहितीये। तर लाडक्या ताईंनो बघितलं असेल तुम्ही, जे निवडणुका लागल्या होत्या, निवडणुकामध्ये सरकारने एक सांगितलं होतं, जर तुम्ही आम्हाला मतं दिले, जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं, जर तुम्ही आम्हाला पाठबळ दिलं तर आम्ही हे 1500 रुपयाचे 2100 रुपये करू। हे त्यांनी 100% गॅरंटी के साथ ग्वाही दिली होती, आश्वासन दिलं होतं आणि त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये पण सांगितलं होतं। हे तुम्हाला सगळ्याला माहितीये, हो का नाही एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। लाडक्या ताईंनो 2100 रुपये कुणाला पाहिजे पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये होऊन जाऊन द्या, कारण की त्यांनी जे ग्वाही दिली होती त्याचा आता जवळजवळ 3-4 महिने उलटून गेलेले आहेत आणि या 3-4 महिन्यामध्ये त्यांनी काय निर्णय घेतलाय का नाही हे या ठिकाणी समोर या ठिकाणी आलेलं आहे, ते आपण बघूया। 1500चे 2100 कधी होणार हे आपण आता या ठिकाणी बघत आहोत।
तर हे 2100 रुपये कधीपासून मिळणार या प्रश्नावर राजकीय चर्चा आणि गदारोळ सुरू आहे. असे असताना आता लाडक्या बहिणी योजनेचे मानधन 2100 रुपये करण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विधान परिषदेमध्ये उपसभापती डॉक्टर निलीम गोरे यांनी दिलेली आहे. देवज्ञ भवन मध्ये शुक्रवारी सांगली जिल्हा शिवसेना शिंदे महिला आघाडीच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर निलीम गोरे यांनी बोललेलं आहे. बघा, या ठिकाणी त्यांनी डायरेक्ट ग्वाही करून टाकली आहे की लवकरात लवकर तुम्हाला 2100 रुपये आम्ही देणार आहोत. या ठिकाणी मोठी बातमी समोर आली. त्यांनी सांगून टाकलंय 2100 रुपये तुमच्या अकाउंटला लवकरात लवकर येणार आहे. त्याचा निर्णय या ठिकाणी मोठ्या स्वरूपात चालू आहे. तर लाडक्या ताईंनो काळजी करू नका. बघा, या ठिकाणी आता पहिल्या वेळेस एक अशी स्पष्ट त्यांनी भूमिका घेतलेली आहे की 2100 रुपये आम्ही या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत, लवकरात लवकर देणार आहोत, याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी याच्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 महिने अजून पुढचे लोटतील. 3 ते 4 हप्ते तुम्हाला 1,500 रुपये भेटणार आहेत. परत सांगतोय, अजून त्याच्यामध्ये वाढ झालेली नाही. त्यांनी सांगितलेले, ग्वाही दिलेले, परत एकदा एक नवीन सांगितलेला विधान परिषदेमध्ये पण त्यांनी सभा जी चालू होत्या अधिवेशनामध्ये पण त्यांनी बोललेलं आहे की 2100 रुपये आम्ही लवकरात लवकर करू अशी ग्वाही दिलेली आहे. तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला सगळ्याला 2100 रुपये पाहिजेत का? पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर हा 1,500चा हप्ता जर 2100 वर गेला तर खूप आपलं या ठिकाणी जीवन सुधारणार आहे. बऱ्याच ताईंचे प्रश्न सुटणार आहेत आणि दररोजचे जे घरकामाचे पैसे लागत असतात ते प्रश्नांचे या ठिकाणी काय होणार आहे, 2100 रुपयामधून या ठिकाणी तुम्हाला याचा हातभार लागणार आहे. तर लाडक्या ताईंनो, 2100 रुपये तुम्हाला पाहिजेत का नाही एकदा पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर आता भरपूर त्यांनी पुढे सांगितलंय की 2100 रुपये आम्ही कशा स्वरूपात देणार आहेत, कधी देणार आहोत, सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण एक महत्वाच्या गोष्टीवर तुम्हाला आता मला बोलायचं आहे, तो म्हणजे तब्बल 27,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात. बघा, आकडा बघा, खूप मोठा आलाय. सोलापूरमध्ये पण तुम्हाला मागं बी सांगितलं होतं 2-3 दिवसापूर्वी. सोलापूर जिल्ह्यामधल्या पण पडताळणीमध्ये बऱ्याच काही वजा केलेल्या आहेत. त्यानुसार दुसरं मुंबईचं पण एक बातमी तुम्हाला दाखवली होती. मुंबईमध्ये पण बऱ्याच या ठिकाणी बाद करण्यात येणार आहेत, अपात्र ठरवण्यात आहेत. आता मोठी अजून एक बातमी समोर आली, ती म्हणजे यवतमाळ जिल्ह्याची. लक्षात घ्या, यवतमाळ जिल्ह्यामध्ये 27,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. बघा, आकडा आता वाढायला लागलाय. तुम्हाला पण मी मागं पण सांगितलं होतं लाडक्या ताईंनो, तुमची पडताळणी होणार म्हणजे होणार. फेब्रुवारी महिन्यापासून 6 ते 7 फेब्रुवारी महिन्यापासून काय झालेलं आहे, 4 चाकी वाहनाची तपासणी सुरू केलेली आहे. आरटीओ कडून त्यांनी डेटा घेतलेला आहे आणि घरोघरी जाऊन या ठिकाणी अंगणवाडी सेविका या ठिकाणी भेट देऊन विचारत आहेत. तर लाडक्या ताईंनो, ही गोष्ट लक्षात घ्या. एक यवतमाळ जिल्ह्यामध्ये 27,000 अर्ज बाद केलेत. छोट्या जिल्ह्यामध्ये म्हणजे लोकसंख्या कमी आहे यवतमाळची. क्षेत्र जरी मोठं असलं तरी लोकसंख्या त्या ठिकाणी कमी आहे. तर त्या कमी लोकसंख्येच्या जिल्ह्यामध्ये पण जवळजवळ 27,000 आकडा खूप मोठा आहे. लाडक्या ताईंनो, सोपं नाहीये. 27,000 या ठिकाणी मोठा आकडा आहे. त्या तेवढ्या ताई आता अपात्र ठरलेल्या आहेत. तर लाडक्या ताईंनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण की यवतमाळ जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीसाठी 7,19,800 म्हणजे जवळजवळ बघा 7 लाख अर्ज आले होते. 7 लाखापैकी 27,000 अर्ज कमी केलेले आहेत. म्हणजे खूप मोठा आकडा या ठिकाणी त्यांनी कमी केलेला आहे. आता अपात्रतेचं कारण वेगवेगळे तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं. त्यामध्ये बघू शकाल, यापैकी 6,92,000 या ठिकाणी महिलांना योजना पाठवल्या आहेत. बाकीच्या ताईंना या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता, महिलाकडे शेती आहे, घर आहे, 4 चाकी गाडी आहे, दुचाकी आहे, किंवा काही असं दुकान वगैरे ज्या श्रीमंत ताई आहे त्यांना डायरेक्ट बाद करत आहेत. तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो, तुमच्या घरी कोणी तपासणीसाठी आलं होतं का? आणि त्यांनी तुम्हाला घरामध्ये काही विचारलंय का, तुमच्याकडे किती शेती आहे, तुमच्या घरामध्ये काही दुकान वगैरे आहे का, तुमच्या घरामध्ये 4 चाकी आहे का, तुमच्या घरामध्ये दुचाकी आहे का, तुमच्या घरामध्ये कुणी नोकरदार आहे का, तुमच्या घरामध्ये ह्या वस्तू आहेत का, फ्रीज आहे का, एसी आहे का, अशा काही गोष्टी तुम्हाला घरी येऊन विचारलं आहे का? कारण की ह्या जर गोष्टी तुमच्या घरी असतील त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही श्रीमंत आहात, तुम्हाला 1,500ची काही गरज नाहीये. तुमचं ऑलरेडी तुमचं जे मानधन आहे म्हणजे तुमचं वर्षाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या घरी एसी कशाला, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, हे तुम्ही लक्षात घ्या. असं तुमच्या घरात कुणी आलं होतं का, एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सर्वांना एक विनंती आहे, चला तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुमच्या घरात कुणी आलं होतं का एकदा तपासणीसाठी ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. माहिती आवडत असेल तर नक्कीच लाईक करायचंय, जास्तीत जास्त शेअर करायचंय. ते सांगूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.